नागपुरात परत एक हत्येचा मामला समोर आलेला आहे। हा मामला समोर आला तर हा एक एक मृतकाचा आणि मारणाऱ्यांचं एक मजाक असं चालू होती। हे गमतीमध्ये चाकू फेकाफाकीमध्ये सरळ त्याच्या गळ्याला लागलेला आहे। परंतु याच्यात बघण्यात आला आहे टोकियो बार हा एक पॉश एरिया धरमपेठ अशा एरियामध्ये असतानाही अशा जागेवरती चाकूचा खेळ होत असेल तर आता प्रशासन कुठे कुठे लक्ष देणार। परंतु बघण्यात आलं आहे का यामध्ये जो मृतक हा जो आहे हा 4 महिन्या अगोदरच त्या जागेवर लागलेला होता। अवधेश कुमार असं त्याचं नाव समोर आलेलं आहे। परंतु त्यांनी आपल्या मित्राला म्हटलं होतं की मला कुठेतरी काम हवंय म्हणून टोकियो बार मध्ये हा कामाला लागलेला होता आणि कॅशियर म्हणून हा लागलेला होता। परंतु कॅशियर आणि त्याच्यामध्ये बार टेंडर जो आहे जो आयुष नेगी आहे हा फक्त गमतीपुरतं काउंटरवरती एकामेकाकडे चाकू फेकण्याचा प्रयत्न होते। परंतु त्यांना हे नव्हतं माहीत का हा चाकू सरळ गळ्यात येऊन लागणार आहे। परंतु आता बघण्यात आलं आहे की ज्यावेळेस गळ्याला लागला चाकू त्यावेळेस त्याला त्याच बार टेंडरने त्याला सरळ तिथनं एक हॉस्पिटल दंडे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। परंतु दंडे हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी मना करण्यात आली। मग त्यानंतर त्यांना त्याच जागेवरून ओकाटमध्ये नेण्यात आला। परंतु ओकाटमध्ये नेल्यावरती त्याला मृत घोषित केलं। यामध्ये पाहण्यात आलं डीसीपी झाई या जागेवरती विजिट देऊन गेलेले आणि आता समोर काय होणार कारण की फिंगरप्रिंट्स वगैरे घेण्यात येणार आहे। फॉरेन्सिकही जाऊन आलेली आहे। परंतु कुठेतरी असा खेळ एक जीवावर बेतलेला आहे। गमतीमध्ये एक निष्पाप जीव गेलेला आहे। परंतु ह्याच प्रकरणात असं बघता येईल का याच्यात गमतीचा आहे। परंतु तिथनच लागून असलेला धरमपेठला शिवाजी जो नगर आहे या जागेवरती अशा अवैधरितेचे प्रत्येक भरपूरशे बार आहे आणि तिथनच 500 मीटरवरती मुख्यमंत्र्यांचंही घर आहे। परंतु लोकांनी वारंवार कंप्लेंट किंवा त्याच्यावरती ऑब्जेक्ट घेतल्यावरही अशा बारवरती कारवाई अजून झालेली नाही। परंतु ह्या बार सकाळी 4 वाजतापर्यंत चालतो, हा कोणाच्या छत्रछायात चालतो हेही बघण्यायोग्य आहे आणि पोलीस काय कारवाई यानंतर अशा बारवरती करतील हेही बघणार आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश तित्तरमारे सह उद्गार न्यूज।